Hello dear friends. Nowadays we are learning the characters of organic compound. Organic compound चे characters आपण सध्या शिकतोय आणि वर्गामध्ये आपण सध्या ह्या पॉइंट्स बद्दल चर्चा केलेली आहे. So the very first point is organic substances are made up of carbon. आता आपल्याला माहिती आहे कार्बनचे कंपाऊंड म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडची जर डेफिनेशन कोणी विचारली तर आपण फक्त एवढं म्हणू शकतो द कंपाऊंड्स ऑफ कार्बन आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्यानंतर दुसरा पॉइंट आपण चर्चा केलाय की द नेचर ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स इज कोव्हॅलेंट. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जे नेचर आहे दॅट इज कोव्हॅलेंट. का तर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जे काही बॉन्ड्स आहेत त्या बॉन्डचं नेचर हे कोव्हॅलेंट प्रमाणे असतं. आता आपल्याला माहिती आहेच की कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, तर दोन ऍटम्स जर का एकमेकांसोबत बॉन्ड तयार करत असतील विथ इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स तर तो जो बॉन्ड तयार होतो दॅट बॉन्ड इज कॉल्ड कोव्हॅलेंट. आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन मधला बॉन्ड असो, कार्बन हायड्रोजन मधला बॉन्ड असो, हे जे बॉन्ड्स आहेत दे आर कोव्हॅलेंट इन नेचर बिकॉज दीज बॉन्ड्स आर फॉर्म्ड बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सची इक्वल शेअरिंग झाली की जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणूया. सो आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन हायड्रोजन असो, कार्बन कार्बन असो, हे सगळे जे बॉन्ड्स आहेत ते कोव्हॅलेंट असल्या कारणाने आपण म्हणतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हॅलेंट इन नेचर. दिस वॉज सेकंड पॉइंट वी डिस्कस्ड. द थर्ड पॉइंट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की व्हॉट अबाउट द मॅग्निट्यूड ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. दोन मॉलिक्युलच्या मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो या फोर्सला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर हा पॉइंट परत एकदा मी तुम्हाला समजावून सांगतोय. सपोज आपल्याकडे दोन मॉलिक्यूल आहेत. आपण असा विचार करा की आपल्याकडे दोन मॉलिक्यूल आहेत, मग ते दोन सेम कंपाऊंडचे असोत किंवा दोन वेगळ्या कंपाऊंडचे असोत, दोन मॉलिक्यूलच्या मध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट करतं दिस फोर्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो सच ए फोर्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग याचं जे मॅग्निट्यूड आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मध्ये जो हा फोर्स आहे याचं जे मॅग्निट्यूड आहे ते कमी आहे आणि म्हणून आपण हा पॉइंट घेतलाय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव लेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि या एका गोष्टीचा परिणाम डायरेक्ट परिणाम हा होतो त्या कंपाऊंडच्या मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंटवर. म्हणून आपण इथे सांगतोय मी की बा दोन कंपाऊंडच्या मधलं जे अट्रॅक्शन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड मधलं ते कमी आहे, लो आहे आणि म्हणून या ऑर्गॅनिक सबस्टन्सचा मेल्टिंग पॉइंट असो किंवा याचा बॉइलिंग पॉइंट असो हा कमीच असतो. सो वी हॅव अ रिलेशन, डायरेक्ट रिलेशन, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंटचं डायरेक्ट रिलेशन हे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वर आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो वी हॅव अ डायरेक्ट रिलेशन बिटवीन boiling point or melting point and the magnitude of intermolecular forces of attraction. ह्या पॉइंट नंतर आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं पुढचं जे फीचर असं पाहिलंय दॅट इज आयसोमेरिझम. नो व्हॉट इज आयसोमेरिझम? आयसोमेरिझम इज अ फिनॉमिना ऑफ एक्झिस्टन्स ऑफ टू और मोर कंपाऊंड्स that have same molecular formula but different structural formula. Let us explain with an example. मी एक साधं सिंपल उदाहरण तुम्हाला देतो. CH3 CH2OH सगळ्यांना माहिती आहे हा इथिल अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे आणि याच बाजूला मी एक दुसरा मॉलिक्यूल लिहितो CH3OCH3. यांच्याकडे आपण पाहिल्याबरोबर आपल्याला कळतं की हे दोन मॉलिक्यूल जे आहेत ते वेगळे आहेत. देअर स्ट्रक्चर इज डिफरंट बट इफ वी काउंट देअर मॉलिक्युलर फॉर्म्युली तर या कंपाऊंड मध्ये दोन कार्बन आहेत, या कंपाऊंड मध्ये 6 हायड्रोजन आहेत आणि एकच ऑक्सिजन ऍटम आहे. आणि याही मॉलिक्यूलकडे जर आपण पाहिलं तर एलिमेंटल कॉम्पोजिशन जे आहे तेही सेम आहे, म्हणजे 2 कार्बन 6 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. सो दीज टू कंपाऊंड्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण त्यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते मात्र वेगळे. तर ही जी फिनॉमिना आहे एक्झिस्टन्स ऑफ 2 or more than 2 compounds having same molecular formula but different structural formula, this phenomena is called isomerism. आणि हे जे कंपाऊंड्स आहेत ज्यांच्या विषयी आपण चर्चा करतोय की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि ज्यांचे स्ट्रक्चर वेगळे आहेत या कंपाऊंड्सना आपण म्हणूया आयसोमर्स. सो
आपले जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये आयसोमेरिझम नावाची एक फिनॉमिना एक्झिस्ट करते, ज्यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त असे कंपाऊंड एक्झिस्ट करतात ज्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम पण त्यांचे स्ट्रक्चर हे वेगळे असतात. तर अशा फिनॉमिनाला आपण आयसोमेरिझम म्हणूया. आणि हे आपलं नेक्स्ट फीचर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं होतं. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स एक्झिबिट द फिनॉमिना ऑफ आयसोमेरिझम. त्यानंतर आता नवीन एक पॉइंट, नवीन एक फीचर आपण एक्सप्लेन करू, दॅट इज नॉन पोलार नेचर. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सपोज्ड टू बी कन्सिडर्ड टू बी नॉन पोलार. तर हे नॉन पोलार म्हणजे काय ते मी तुम्हाला समजावण्यासाठी एका वेगळ्या उदाहरणाचा उपयोग मी करतोय. आपण सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. दोन सारख्या ऍटम्स मध्ये जर बॉन्ड असेल, दोन सारख्या ऍटम्स मध्ये जर बॉन्ड असेल, ऑफकोर्स कोव्हॅलेंट बॉन्ड जर असेल, तर या दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही सेम असते. नो दिस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज अ न्यू टर्म टू यू. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मी तुम्हाला समजावतोय. कोणत्याही दोन ऍटम मध्ये जेव्हा एक बॉन्ड तयार होतो, खरं तर बॉन्ड तयार होताना दोन्ही ऍटम्सनी आपले एक एक इलेक्ट्रॉन दिले असतात, दोघांनी म्युच्युअल शेअरिंग इलेक्ट्रॉनची केलेली असते आणि तो बॉन्ड तयार होतो. पण एकदा का बॉन्ड तयार झाला, या अशा प्रकारे तयार होणाऱ्या बॉन्डला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. पण एकदा का बॉन्ड तयार झाला, हे प्रत्येक ऍटम एक टेंडेन्सी एक्झिबिट करतात. ती टेंडेन्सी म्हणजे शेअर केलेला इलेक्ट्रॉन पेअर ते स्वतःकडे ओढतात. So every atom has a tendency to attract the shared pair of electron towards itself. This particular property of every atom is called electronegativity. So let me revise once again what is electronegativity. Electronegativity म्हणजे काय तर प्रत्येक ऍटमची शेअर केलेला इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढून घेण्याची टेंडेन्सी म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता आपल्या पिरियडिक टेबलमध्ये जे 118 रेकॉर्डेड एलिमेंट्स आहेत, आतापर्यंत जे पाहिलेले एलिमेंट्स आहेत, त्या सगळ्या 118 एलिमेंट्स पैकी खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणारे काही एलिमेंट आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आपण जाणतो की फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, इतर सुद्धा हॅलोजन लाईक क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर हे जे काही एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबल मधले, त्यांच्याकडे खूप जास्त प्रकारची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. म्हणजे हे जेव्हा कुठे बॉन्ड तयार करतात, शेअर केलेला बॉन्ड म्हणजेच ते इलेक्ट्रॉन पेअर ते स्वतःकडे जास्त ओढून घेण्याची त्यांची टेंडेन्सी असते. तर मी लिहिलेलं जे उदाहरण आहे H2, यामध्ये दोन ऍटम तुम्हाला दिसत असतील. दोन ऍटमचा हा मॉलिक्यूल आहे, म्हणून मी या मॉलिक्यूलला असं म्हणतो, दिस मॉलिक्यूल इज डायॲटॉमिक. This molecule is diatomic. Since that molecule is made up of two atoms, it is to be called diatomic. Let me have one more example like Cl2. मी दुसरं एक उदाहरण तुमच्या समोर घेतलंय, दॅट इज Cl2. दोन क्लोरीननी आपला एक एक इलेक्ट्रॉन देऊन इक्वल शेअरिंग करून एक जो बॉन्ड त्यांनी तयार केलाय, दॅट बॉन्ड इज कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि मग इथले जे आपले क्लोरीन आहेत ते क्लोरीन दोघही सारखे असल्यामुळं पण हा मॉलिक्यूल सुद्धा मी डायॲटॉमिकच म्हणतो. दिस मॉलिक्यूल इज ऑल्सो डायॲटॉमिक. म्हणजे यातही दोन सेम ऍटम्स आहेत. वर हायड्रोजनच्या मॉलिक्यूल मध्ये सुद्धा दोन ऍटम होते. आता एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, जे दोन ऍटम आपल्याकडे आहेत ते जर सारखे असतील तर याला मी म्हटलं पाहिजे होमो डायॲटॉमिक मॉलिक्यूल. सो दिस मॉलिक्यूल इज होमो डायॲटॉमिक मॉलिक्यूल. अगदी सेम क्लोरीन मॉलिक्यूल मध्ये सुद्धा दोन सेम क्लोरीन ऍटम्स आहेत, म्हणून हाही मॉलिक्यूल जो आहे तो होमो डायॲटॉमिक आहे. नाव काहीच वेळापूर्वी मी तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विषयी बोललो होतो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय तर टेंडेन्सी ऑफ एन ऍटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. आणि दोन्ही ऍटम्स जर सेम असतील, जसं की या पहिल्या उदाहरणामध्ये दोन हायड्रोजन आहेत, दुसऱ्या उदाहरणामध्ये दोन क्लोरीन आहेत, आणि दोन ऍटम्स जर सेम असतील तर त्या दोघांच्याही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज ह्या ऑलमोस्ट सेमच असणार आहेत. आणि म्हणून या दोघांच्याही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असल्या कारणाने जेवढा हा इलेक्ट्रॉन पेअर एका क्लोरीन ऍटमकडे जेवढ्या ताकदीने ओढला जातो, अगदी तेवढ्याच ताकदीने दुसरा क्लोरीन ऍटम सुद्धा इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढतो. आणि ऍज अ रिझल्ट हा जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे दॅट रिमेन्स इन द सेंटर ऑफ द बॉन्ड.
तो जो इलेक्ट्रॉन पेअर आहे तो कुठल्याही एका ऍटम कडे सरकत नाही, कारण दोन्ही ऍटम सेम आहेत, दोन्ही ऍटमच्या इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी सुद्धा सेम आहेत, म्हणून जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे दॅट रिमेन्स इन द सेंटर. आणि मग अशा मॉलिक्युल मध्ये आपल्या या ऍटम्सवर कुठलेच चार्जेस डेव्हलप होत नाहीत. आणि असे जे मॉलिक्युल्स आहेत ज्यांच्यात कुठल्याही ऍटमवर चार्जेस निर्माण होत नाहीत, अशा ऍटम्सना आपण नॉन पोलार मॉलिक्युल्स म्हणूया. So such molecules will be called non-polar because we don't have any charges developed on either of the atoms. तर atoms वर चार्जेस डेव्हलप होत नाहीत, हे असं न होण्याचं कारण म्हणजे दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे, म्हणजेच हा जो बॉन्ड पेअर आहे, बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉनच्या जोडीला बॉन्ड पेअर किंवा शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर असं म्हटलं जाऊ शकतं. आणि तो जो पेअर आहे तो अगदी एक्झॅक्टली इन द सेंटर आहे, आणि म्हणून ह्या दोन्ही ऍटम्सवर चार्जेस तयार होत नाहीत, आणि अशा मॉलिक्युल्सना आपण म्हणूया नॉन पोलार. तर आता मी तिसऱ्या उदाहरणाकडे जातो, म्हणजे एक वेगळा मॉलिक्युल मी तुमच्या समोर लिहितो. माझ्याकडे आता मॉलिक्युल आहे समजा HCl. H आणि Cl मध्ये एक रेष ओढली आहे, दॅट इज अ बॉन्ड. बॉन्ड म्हणजे दोन इलेक्ट्रॉन पासून तो तयार झालेला आहे. हे बॉन्ड तयार होत असताना हायड्रोजनने आपला इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनने आपला इलेक्ट्रॉन दिलेला आहे, म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि मग हे दोन ऍटम्स निश्चितच सारखे नाहीयेत, हे वेगळे ऍटम्स आहेत, म्हणून अशा मॉलिक्युलला आपण म्हणूया हिटरो. हिटरोचा अर्थ आहे डिफरंट. सो हे जे दोन ऍटम्स आहेत ते वेगळे आहेत, म्हणून मी अशा मॉलिक्युलला हिटरो डाय ऍटॉमिक असं मी म्हणेन. हिटरो डाय ऍटॉमिक. खरं तर दोन ऍटम्स आहेत म्हणून डाय ऍटॉमिक हा शब्द मी सेम ठेवतोय, पण त्यापूर्वी एक शब्द मी वापरलाय, दॅट इज हिटरो. What is the meaning of hetero? Hetero means different. So this molecule has two different atoms. Therefore, I am going to call it a heterodiatomic molecule. आता हा जो बॉन्ड आहे तो दोन वेगळ्या ऍटम्सच्या मध्ये आहे, आणि दोन वेगळे ऍटम्स म्हणजे या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज निश्चितपणे वेगळ्या असतील. आणि आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की कुठल्या ऍटम्सच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या जास्त आहेत. तर क्लोरीन बिईंग अ हॅलोजन त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, आणि पूर्ण पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ज्याची आहे तो हायड्रोजन आपल्याकडे आहे. तर या दोघांच्या मध्ये हा जो बॉन्ड आहे त्याचा जो इलेक्ट्रॉन पेअर आहे ऑफकोर्स तो एका जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कडे सरकतो, म्हणजे क्लोरीन कडे सरकतो. आणि हे असं मुव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स वन ऑफ द ऍटम्स क्रिएट ए निगेटिव्ह चार्ज ऑन इट. दुसऱ्या ऍटमचा एखादा इलेक्ट्रॉन एका ऍटमनी जर ओढून घेतला तर त्या ऍटमवर निगेटिव्ह चार्ज तयार होतो, आणि ज्याच्याकडून आपला स्वतःचा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऍटमकडे जातो त्याच्यावर मात्र पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असा तयार होतो. आणि म्हणजे या पूर्वीचे जे मॉलिक्युल्स होते या मॉलिक्युल्स मध्ये चार्जेस डेव्हलप झाले नव्हते, पण हा जो मॉलिक्युल आहे याच्यात मात्र पार्शली का होईना चार्जेस आर डेव्हलप, आणि मग अशा या मॉलिक्युलला आपण म्हटलं पाहिजे पोलार. So such molecules are called polar molecules. आणि ज्यांच्यावर चार्जेस तयार होत नाहीत अशा मॉलिक्युल्सना आपण म्हटलं पाहिजे नॉन पोलार मॉलिक्युल्स. सो दोन प्रकारचे मॉलिक्युल असू शकतात, पोलार मॉलिक्युल्स आणि नॉन पोलार मॉलिक्युल्स. नुसतं मॉलिक्युलकडे बघितल्यावर सुद्धा आपल्याला त्याच्या या नेचर बद्दल सांगता आलं पाहिजे. जर दोन सिमिलर ऍटम मध्ये बॉन्ड असेल ऑफकोर्स दॅट इज गोइंग टू बी ए नॉन पोलार मॉलिक्युल, आणि जर का वेगळ्या ऍटम्स मध्ये जर बॉन्ड असेल तर तो मॉलिक्युल हा निश्चितपणे पोलार मॉलिक्युल असतो. पण इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मॉलिक्युल मध्ये कन्सिडरेबल पोलॅरिटी तयार व्हायची असेल, मॉलिक्युलला कन्सिडरेबल आपल्याला पोलार म्हणायचं असेल, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज मध्ये जो डिफरन्स आहे तो जरा जास्त असायला हवा. म्हणजे कुठला तरी ऍटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे आणि दुसरा ऍटम जो आहे तो खूप कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे, म्हणजेच आपल्याला या दोन ऍटम्स मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा जास्तीचा पाहिजे. तर ही गोष्ट आपण जर लक्षात ठेवली तर आपल्याला या मॉलिक्युलच्या पोलार आणि नॉन पोलार बद्दल म्हणजे या प्रॉपर्टी बद्दल सांगता येतं. आता बिईंग ऑर्गॅनिक टीचर मी तुम्हाला एका ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल बोलतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपल्याकडे कोणते बॉन्ड सर्रास आढळतात? सो वी एन्काउंटर बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये हा बॉन्ड आहे. निश्चितपणे दोन ऍटम्स वेगळे आहेत आणि या दोन ऍटम्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा वेगळी आहे. पण मी आत्ता बोलल्याप्रमाणे कार्बन आणि हायड्रोजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फारसा फरक नाही. कार्बन निश्चितपणे हायड्रोजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह जरी असला
तरी हायड्रोजन आणि कार्बन या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज मध्ये फार फरक नाही आणि म्हणून थोडासाच इलेक्ट्रॉन पेअर एका बाजूला म्हणजेच कार्बनकडे मूव्ह होतो आणि त्याच्यावर थोडासा पार्शल निगेटिव्ह आणि कार्बनवर थोडासा हायड्रोजनवर थोडासा पार्शल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. पण हे जे चार्जेस मॅग्नेट्यूड आहेत दे आर नॉन कन्सिडरेबल, यांना आपण कन्सिडर करू शकत नाही आणि म्हणून आपण हे जे बॉन्ड आहे कार्बन हायड्रोजन बॉन्ड याला आपण म्हटलं पाहिजे नॉन पोलार, ऑलमोस्ट नॉन पोलार. आता नीट लक्ष आपण दिलं पाहिजे इथे. कार्बन कार्बन तर निश्चितपणे 100% नॉन पोलारच आहे, बिकॉज त्यात जो बॉन्ड आहे तो दोन कार्बनच्या मध्ये, दोन सिमिलर ऍटम्स मध्ये, म्हणून इथं तर पोलॅरिटी असणार नाहीच. थोडीशी पोलॅरिटी इथे जरी असली तरी ती कन्सिडरेबल नसल्यामुळं आपले जे ऑर्गॅनिक सबस्टन्स मधले मेन बॉन्ड्स आहेत म्हणजे कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन बोथ आर नॉन पोलार आणि म्हणून आपण जनरल असं कन्सिडरेशन करूया की ऑर्गॅनिक सबस्टन्स जे आहेत दे आर ऑलमोस्ट नॉन पोलार. निश्चितपणे आपण हायर लेवलला जेव्हा जाऊ तेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काही बॉन्ड्स हे पोलार असणार आहेत. सो विल लर्न अबाउट देम लेटर इन द अपकमिंग पार्ट. तर त्याकडे आपण आत्ताच लक्ष देऊ नये. तर हा जो मी पॉइंट समजावलाय तो पॉइंट म्हणजे ते फीचर जे आहे ते फीचर आपलं बहुतेक ते फीचर 6वं फीचर आपण म्हणालो अँड दॅट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नॉन पोलार. हाऊ आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? दे आर नॉन पोलार. व्हाय दे आर नॉन पोलार? कारण कार्बन कार्बन हा तर 100% नॉन पोलार बॉन्ड आहे. कार्बन हायड्रोजन कन्सिडरेबल नाहीये, म्हणून या दोन्ही प्रकारचे बॉन्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जास्त आढळतात. सो ऍज अ होल ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर टू बी कन्सिडर्ड ऍज नॉन पोलार. तर हे एक वैशिष्ट्य आपण आता समजून घेतलंय. आता मी पुढे जातोय पुढच्या फीचरकडे आणि ते पुढचं फीचर मी इथं मेन्शन केलंय, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर सोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट्स. आता सॉल्व्हंट्स हा नवीन शब्द इथं आपल्याकडं आलेला आहे. तर सॉल्व्हंट सोल्यूट काय प्रकार आहे हा तो पहिल्यांदा मी तुम्हाला समजावतो आणि मग आपण त्या फीचरकडे जाऊया. सगळ्यांना आता एक डेली आपल्या लाईफ मधलं एक उदाहरण मी तुम्हाला देतोय. लेट अस कन्सिडर ए बीकर हॅज let us consider a beaker has water in it. अच्छा, हा तर आपण असं समजूया की एका बेकर मध्ये आपण लिक्विड असलेलं वॉटर घेतलंय. सो वी आर टेकिंग वॉटर आणि या वॉटर मध्ये आपण थोडासा शुगर ऍड करूया. सो शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे, C12H22O11. आपण घरी जे वापरतो साखर तिचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा C12H22O11 आहे आणि C12H22O11 म्हणजेच शुगर किंवा याला खरं तर सुक्रोज ही म्हटलं जातं. तर सुक्रोज जेव्हा मी वॉटरमध्ये ऍड करेन आणि त्याला डिझॉल्व्ह करेन तेव्हा आय एम गोइंग टू हॅव ए कम्प्लीट होमोजेनस सोल्युशन. वॉटरमध्ये जेव्हा आपण साखर टाकतो आणि विरघळतो तेव्हा मला जे काही तयार होताना दिसतंय तर यामध्ये मला शुगर ऍड केलेली वेगळी दिसणार नाही. म्हणजे हा जो जास्त प्रमाणात आपण घेतलेला सबस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड सॉल्व्हंट आणि कमी प्रमाणात आपण जे वरून त्यामध्ये टाकलंय दॅट इज कॉल्ड सोल्यूट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकत्र जेव्हा येतात म्हणजे जे तयार होतं दॅट इज कॉल्ड सोल्युशन. So this is called solution. So actually solution is a mixture of solute and solvent. Solvent हा जास्त प्रमाणात घेतलेला सबस्टन्स आणि सोल्यूट त्यामध्ये कमी प्रमाणात ऍड केलेला सबस्टन्स असतो आणि या दोघांपासून जे तयार होतं दॅट इज कॉल्ड सोल्युशन. तर मी हे जे उदाहरण घेतलंय हे फक्त तुम्हाला सॉल्व्हंट म्हणजे काय, सोल्यूट म्हणजे काय आणि सोल्युशन म्हणजे काय हे समजावण्यासाठी घेतलंय. तर आता मी जातोय आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या त्या प्रॉपर्टीकडे जे कॅरेक्टरकडे जे मी आता बोललो की आपले जे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत मी असं लिहिलं होतं ऑर्गॅनिक सबस्टन्स आर सोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट्स. नॉन पोलार सॉल्व्हंट्स या पॉइंटच्या अगोदर मी आत्ताच सांगितलं की ऑर्गॅनिक सबस्टन्सेस हे कसे आहेत, दे आर कन्सिडर्ड ॲज नॉन पोलार, ऑलमोस्ट नॉन पोलार. ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर कन्सिडर्ड टू बी
नॉन पोलार. तर नॉन पोलार सबस्टन्सेस म्हणजेच ऑर्गॅनिक सबस्टन्स हे कसल्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर हे सांगण्यासाठी माझ्याकडे 3 वर्ड्स आहेत. ते वर्ड्स अतिशय सोपे आहेत. लाईक, डिझॉल्व्स, लाईक. सो आय हॅव 3 वर्ड्स हिअर. लाईक, डिझॉल्व्स, लाईक. तर लाईक, डिझॉल्व्स, लाईक म्हणजे काय? म्हणजे एखादा सबस्टन्स जसा आहे त्या प्रकारच्या सॉल्व्हंटमध्ये तो डिझॉल्व्ह होतो. म्हणजे एखादा सबस्टन्स समजा पोलार आहे तर तो पोलार सबस्टन्स मध्ये डिझॉल्व्ह होतो. जर एखादा सबस्टन्स नॉन पोलार आहे तर तो नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतो. म्हणजे जसं ज्या सबस्टन्सचं नेचर आहे तशा नेचर असणाऱ्या सॉल्व्हंटमध्ये तो डिझॉल्व्ह होतो. तर याला आपण लाईक, डिझॉल्व्स, लाईक असं म्हणूया. मग आपले जे ऑर्गॅनिक सबस्टन्स होते ते ऑर्गॅनिक सबस्टन्स आपले होते नॉन पोलार. सो नॉन पोलार ऑर्गॅनिक सबस्टन्स मग कशात म्हणजे डिझॉल्व्ह होतील? तर ते नॉन पोलार मध्येच. सो ऑर्गॅनिक सबस्टन्सेस बीइंग नॉन पोलार they are soluble in non-polar solvents. Let me give you some examples of non-polar solvents. तर नॉन पोलार सॉल्व्हंटचं एक दोन उदाहरण मी तुम्हाला देतोय. तर त्यातलं पहिलं उदाहरण आहे बेन्झिन. सगळ्यांना बेन्झिनचं स्ट्रक्चर माहिती आहे. बेन्झिन म्हणजे एक हेक्सागोन आणि त्याच्यामध्ये 3 डबल बॉन्ड असतात है ना. 3 डबल बॉन्ड, 3 सिंगल बॉन्ड आणि असा हा जो मॉलिक्युलर स्ट्रक्चर असणारा कंपाऊंड आहे दॅट इज बेन्झिन. बेन्झिन नंतर आपण एन हेक्झेन घेऊया. म्हणजे 6 कार्बन सरळ जोडलेले. मी म्हणतो सरळ पण मी सरळ रेष काढलेली नाही. पण एकानंतर एक कार्बन जोडलेले असणे यालाच आपण स्ट्रेट चेनच म्हणतो. सो 6 कार्बन सरळ जोडलेला हा जो कंपाऊंड आहे दॅट इज एन हेक्झेन है ना. CS2 कार्बन डायसल्फाइड असू द्या, एन हेक्झेन असू द्या, बेन्झिन असू द्या, हे जे सबस्टन्सेस आहेत, हे जे सॉल्व्हंट्स आहेत, हे सगळे सॉल्व्हंट्स हे नॉन पोलार आहेत. आणि आपले जे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत ते पण नॉन पोलार आहेत. आणि म्हणून नॉन पोलार सबस्टन्स हे नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात. तर या प्रकारे आपण ही पुढचं फीचर इथे समजून घेतलंय. सो पुढचे जे राहिलेले फीचर्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.